नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शारीरिक, मानसिक वा सामाजिक दृष्ट्या हानिकारक असलेल्या पदार्थाची अथवा वर्तनाची जडलेली सवय म्हणजे व्यसन. व्यसन हे एक प्रचंड मोठं विनाशकारी असं वादळ आहे आणि या वादळात दिवसेंदिवस अनेक जण होरपळून निघताना दिसत आहेत. खरं सांगायचं तर या व्यसनाचे दुष्परिणाम जर आपल्याला कळले, या वादळाचे दुष्परिणाम आपल्याला कळले तर त्याच्यातून बाहेर पडणं हे निश्चित सोपं होऊ शकतं. परंतु हे समजणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच सखी सह्याद्रीच्या आजच्या भागाची आपण निवड केली आहे. पाहूया आपण आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत व्यसनाचे आजार आणि उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची या विषयातली तज्ञ सखी आपण इथे निमंत्रित केलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि जसं मी मगाशी म्हणाले की व्यसन ही एक अत्यंत विनाशकारी असं एक मोठं वादळ म्हणता येईल, हा एक मोठा सामाजिक प्रश्न म्हणता येईल आणि याच्यावरती कुठेतरी आपल्याला याचे दुष्परिणाम कळले, त्यातले उपचार समजले तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं सोपं जाईल. आणि याच दृष्टिकोनातून आपल्याला आज मुक्ता मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. आधी सांगितलं त्याप्रमाणे संचालक व्यसनमुक्ती केंद्र मुक्तांगणच्या त्या आहेत. त्याचबरोबर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्र या विषयात त्यांनी PhD पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. गेली 30 वर्ष मुक्तांगणच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची त्यांची वाटचाल सुरू आहे. समाजातून व्यसनाधीनता ही पूर्णपणे बदलली जावी आणि पूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी त्या मोठ्या प्रमाणावरती मुक्तांगणच्या माध्यमातून कार्य करत आहेत. त्याचबरोबर हे त्यांचं सर्वात मोठं ध्येय आहे असंही म्हणायला हरकत नाही. 2014 सालचा सर्वोत्तम व्यसनमुक्ती केंद्राचा राष्ट्रीय पुरस्कार हा सुद्धा त्यांच्या केंद्राला मिळाला. राष्ट्रीय स्तरावर या संस्थेची दखल घेण्यात आलेली आहे. साहचर्य आणि निशिगंध हे महिलांसाठीचे 2 प्रकल्प सुद्धा त्या चालवत आहेत. सामाजिक माध्यमातून वेळोवेळी असंख्य लोकांना, असंख्य व्यसनाधीनतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना त्या मार्गदर्शन करतात. आजही व्यसनाचे आजार आणि उपचार या विषयावर आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याशी त्या संवाद साधणार आहेत. आता वेळ न घालवता मी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहे. आणि सर्वात आधी मॅडम मनात प्रश्न आहे की ज्याला आपण व्यसन म्हणतो तर ते नेमकं काय आणि कोणत्या कोणत्या गोष्टींना आपण व्यसन समजावं, काय सांगाल याविषयी? व्यसन हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो आणि सध्या असं दिसून येतं की व्यसन हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न बनायला लागलेला आहे. खूप लोक विचारतात की व्यसन नेमकं कशाला म्हणायचं, व्यसनाची नेमकी व्याख्या काय आहे. तर जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप अतिरेक केला जातो आणि त्या गोष्टी वाचून चालतच नाही, तो माणूस त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतो, एक प्रकारे त्याचा गुलाम व्हायला लागतो, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याला व्यसन लागलंय. एक छोटं उदाहरण देते की नुकतंच अगदी मी मुक्तांगणमधल्या एका रुग्णाशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की तो जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा 31 डिसेंबरची पार्टी होती आणि मग तेव्हा तो पहिल्यांदा मित्रांबरोबर दारू प्यायला, पण ते तेवढ्यापुरतंच होतं. मग काही महिने गेले, परीक्षा संपली, मग मित्र म्हणाले की नाही आपण परत एकदा दारूची पार्टी करू, मग तो परत प्यायला. असं त्याला थोडंसं बरं वाटलं, पण त्याला त्याची काही तेव्हा सवय लागलेली नव्हती. आणि मग हळूहळू असं व्हायला लागलं की महिन्यातनं एकदा त्यांच्या पार्ट्या व्हायला लागल्या, मग तो त्याच्यावरती हळूहळू अवलंबून राहायला लागला. त्याला असं वाटायला लागलं की मला बरं वाटतंय दारू प्यायल्यावरती. आणि असं करत करत मग आठवड्यातून एकदा आलं, मग पुढे नोकरीला जेव्हा तो लागला तेव्हा पैसे होतेच, मग त्याचं वीकेंडला सुरू झालं, मग रोज सुरू झालं. असं करत करत त्यांनी सांगितलं की त्याचं प्रमाण वाढायला लागलंय. आणि मग अशी वेळ आली की तो जर का दारू त्यांनी प्यायली नाही तर त्याला चालतच नाही, त्याला खूप त्रास होतो वेगवेगळ्या प्रकारचा, ज्याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. म्हणजे या उदाहरणात असं दिसतं की हळूहळू त्याची दारूवरची जी गुलामगिरी आहे किंवा अवलंबून राहणं आहे ते वाढत गेलं आणि मग त्याच्या वाचून त्याचं चालतच नाहीये. मग ह्या सगळ्या प्रोसेसला आपण व्यसन म्हणतो. आणि जागतिक आरोग्य संघटनेने जे याबाबतीत सांगितलंय त्यांनी असं म्हटलंय की कुठल्याही गोष्टीवरची शारीरिक आणि मानसिक गुलामगिरी म्हणजे व्यसन.
तर अशी थोडक्यात व्यसनाची व्याख्या सांगता येईल. नक्कीच. मला वाटतं याच्यातला शब्द तुम्ही वापरला तो गुलाम हा महत्त्वाचा आहे आणि अशा गोष्टी आपल्यावर नियंत्रण ठेवायला बघतात आणि त्याच कुठेतरी आपल्यासाठी थोड्याशा धोकादायक आहेत असं मला वाटतं. आता यालाच धरून मला प्रश्न विचारायचा की ज्यावेळेला आपण व्यसन म्हणतो त्यावेळेला अगदी डोळ्यासमोर नजरेसमोर येतो तुम्ही जसं उदाहरण दिलं की दारू असेल किंवा तंबाखू असेल, हे जे अंमली पदार्थांचं सेवन आहे यालाच आपण फक्त व्यसनाच्या व्याख्येमध्ये बसवतो. तर मला हे विचारायचं आहे की नेमकी व्यसनाची जे प्रकार आहेत ते नेमके व्यसनाचे कुठले कुठले प्रकार आहेत याविषयी आम्हाला अधिक ऐकायला आवडेल. आता तुम्ही म्हणालात तसं व्यसन म्हटलं की आपल्याला दारू, तंबाखू, ड्रग्ज इतपतच आठवतं. पण अलीकडे एक व्यसनाचा नवीन प्रकार सुद्धा आम्ही बघत असतो. साधारणपणे आपण असं बघतो की 2 प्रकारची व्यसनाधीनता असते. पहिला प्रकार म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन, की याच्यामध्ये आपल्या देशामध्ये सगळ्यात कॉमन आहे की दारू, आणि त्याचबरोबर अतिशय कॉमन म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन, की याच्यामध्ये तंबाखू आहे, सिगरेट, हुक्का, गुटखा वगैरे, बिडी, हे सगळे तंबाखूचं व्यसन, हे पण अंमली पदार्थांचं व्यसन आपण म्हणू शकतो. मग त्याचबरोबर वेगवेगळी ड्रग्ज असतात की ज्याच्यामध्ये ब्राऊन शुगर किंवा हेरोईन म्हणतात, चरस, गांजा, अलीकडे MD, मेथ वगैरे ऐकले असतील वेगवेगळे ड्रग्ज. तर ही वेगवेगळी ड्रग्ज. काही व्यसन असं असतं की जे श्वासावाटे केलं जातं, की जसं पेट्रोल किंवा याचा वास घेतला जातो, ते सुद्धा अंमली पदार्थांचंच व्यसन आहे. काही वेळा जी वैद्यकीय सल्ल्याने औषधं दिली जातात तर काही लोकांना त्याचीच सवय लागते. मग झोपेचं औषध, खोकल्याची औषधं, त्याचं सुद्धा व्यसन केलं जातं. तर हे सगळे झाले अंमली पदार्थ. पण त्याचबरोबर अलीकडे आपल्याला आणखीन एक प्रकारची कॅटेगरी दिसून येते आणि ती म्हणजे वर्तनात्मक व्यसन किंवा बिहेवियरल ॲडिक्शन. आणि याचं सगळ्यात एक कॉमन उदाहरण की जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते म्हणजे फोनचं व्यसन. अलीकडे बघा की आपण सगळेच आता आपल्या फोनवरती किती अवलंबून राहायला लागलेलो आहोत. आपल्याला फोन नसेल तर चालतच नाही. तर त्याचा सुद्धा खूप वेळा अतिरेक होतो आणि हे सुद्धा एक प्रकारचं वर्तनात्मक व्यसन आहे. आणि मुक्तांगणमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आमच्याकडे आता यायला लागलेले आहेत. हे जे वर्तनात्मक व्यसन आहे ते वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतं. एक म्हणजे ज्याला जे कम्प्युटर किंवा जे ऑनलाईन गेम्स असतात तर याला असं म्हणतात की इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर, IAD. मग त्याच्यामध्ये अलीकडे ऑनलाईन शॉपिंग असतं, खूप लोक ऑनलाईन गेमिंग खेळतात किंवा त्याच्यामध्ये पैसे लावतात. तर अशा प्रकारे जुगाराचं व्यसन. अलीकडे आमच्याकडे कसा रुग्ण होता की जो ते ऑनलाईन जुगार खेळायचा आणि ज्याच्यावरती त्यांनी लाखो रुपये घालवले, तो कर्जबाजारी झाला आणि याच्यामध्ये तो कुठलाही अंमली पदार्थ घेत नव्हता, पण तो त्याचा इतका गुलाम झालेला होता की हे सुद्धा व्यसनच आहे असं म्हटलं जातं. तर अंमली पदार्थांचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन अशा 2 प्रकारची व्यसनाधीनता आपल्याला आढळून येते. मला वाटतं इथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उदाहरण देऊन हे स्पष्ट केलंय की व्यसन म्हटल्यानंतर फक्त अंमली पदार्थ असा एकच विचार नसावा, याच्यामध्ये वर्तनात्मक व्यसन हा सुद्धा एक प्रकार आहे आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे हा खरंच दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रकार आहे. विशेषतः विद्यार्थी दशेत असताना तरुण मुलं मुली यांच्याकडे सुद्धा याचं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतं की हे वर्तनात्मक व्यसन त्यांना लागत चाललेलं आहे. आता मला पुढे हाच प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्याप्रमाणे हे 2 प्रकार आम्हाला समजावून सांगितलेत तर त्यातला जो पहिला प्रकार आहे अंमली पदार्थांचं व्यसन, तर ह्या व्यसनाचे साधारण दुष्परिणाम जर बघायला आपण गेलो तर त्याची तीव्रता कुठपर्यंत असते, कारण वरवर हे दुष्परिणाम आपण ऐकलेले असतात, पण आपल्याकडून याबाबतचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. कुठल्याही प्रकारचं जे व्यसन आहे त्याचे दुष्परिणाम अतिशय गंभीर स्वरूपाचे असतात आणि सुरुवातीला ना लोकांना ते कळत नाहीत. त्यांना असं वाटतं की मी कधीतरी दारू घेतो तर काय हरकत आहे, ह्याचा काय प्रॉब्लेम होणार आहे. पण कमी प्रमाणात जरी व्यसन केलं गेलं तरी त्याचे दुष्परिणाम खूप गंभीर आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक, त्याचबरोबर आपल्या मनाला त्रास होतो, त्यामुळे मानसिक दुष्परिणाम. कुठल्याही व्यसनावरती पैसा हा खर्च केलाच जातो, त्यामुळे आर्थिक नुकसान आणि त्याचं अगदी नोकरी जाणं, कर्ज होणं, इतक्या लेवलपर्यंत आर्थिक नुकसान होऊ शकतं. एखादा माणूस घरामध्ये व्यसन करत असेल तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. खूप वेळा आमचे रुग्ण असं म्हणतात की मी काही घरात मारहाण करत नव्हतो, मी काही त्रास देत नव्हतो, तर माझ्या कुटुंबाला काही त्याचा त्रास झाला नाही.
तर याच्यावरती आमचं उत्तर असं असतं की तुम्ही त्रास दिला नाहीत तरी त्यांना त्रास होत असतो ना, की कुठल्या पत्नीला किंवा आई वडिलांना आवडेल की आपला नवरा किंवा मुलगा व्यसन करतोय. त्यामुळे कौटुंबिक नुकसान, सामाजिक नुकसान, की समाजामध्ये आपली किंमत कमी होते किंवा आपला त्रास होतो समाजाला, माणूस गुन्हेगारीकडे वळू शकतो. तर अशा अनेक प्रकारचं नुकसान कुठल्याही प्रकारच्या व्यसनामुळे होत असतं. मला वाटतं आणि हे इतके मोठे ही यादीच न संपणारी आहे. त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय तर आपण घेऊया. आपल्याला मारियान बार्जसकर कोल्हापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझा प्रश्न असा आहे, एखादी व्यक्ती जर दारूच्या आहारी गेली असेल तर त्याला मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? बर बर. ओके. त्यांनी हाच आपल्याला प्रश्न विचारलाय अंमली पदार्थांच्या व्यसनाबाबत, की दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला आपल्याला जर परत मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्या व्यसनापासून दूर करायचं असेल, काय सांगा? हां, तर ह्याच्यात पहिला रोल असतो त्याच्या कुटुंबियांचा, की कुटुंबियांनी आधी असं बरेचदा असं होतं ना की त्याचा जो त्रास होत असतो त्यामुळे आपली पण खूप चिडचिड होते आणि मग तो मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला असं वागतोय असं आपल्याला वाटत असतं. मग आपण त्याला रागवतो वगैरे, हे सगळं होतं. पण असं न करता घरातल्या लोकांनी आधी या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे की त्याला व्यसन हा एक प्रकारचा आजार झालेला आहे. तो मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला असं वागत नाहीये, तर तो ह्या गोष्टीचा गुलाम झालाय आणि आपण चिडचिड करून तो व्यसन बंद करणार नाहीये. उलट तो जेव्हा व्यसन करून घरी येतो आणि आपण त्याच्यावरती चिडचिड करतो तेव्हा मग तो पण आरडाओरडा करतो, मग मारहाण होऊ शकते, घरात खूप भांडणं होऊ शकतात. तर सर्वात आधी तो जेव्हा व्यसन करून घरी येईल तेव्हा एक अवघड गोष्ट आपल्याला करायला लागते, ते म्हणजे शांत राहायचंय, की जे खूप अवघड असतं. आणि त्या माणसाला, तो माणूस बरेचदा आपल्याला भडकवायचा प्रयत्न करतो, कारण त्याला असं वाटतं की हे पण जर का काही बोलले तर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचं व्यसन उतरतं सकाळी तेव्हा त्याला पश्चाताप होत नाही. तर त्यांनी कितीही भडकवायचा प्रयत्न केला तरी आपल्याला तेव्हा शांत राहायचंय, हे खूप महत्त्वाचं. आपण जर शांत राहिलो तर तो जातो आणि त्याला झोपायला लागतं. म्हणजे रात्र रात्र जे घरात भांडणं होणं, मारहाण, हे सगळं आपण टाळू शकतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये मग बदल होतो. त्याचं आणि आपलं नातं जर का चांगलं असेल तरच आपण त्याला मदत करू शकतो आणि आपण त्याच्यावरती आरडाओरडा केला तर हे नातं बिघडणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट घरातल्या लोकांना करायला लागते की आपण एकमेकांना दोष द्यायचा नाहीये. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते की घरामध्ये कोणीही व्यसन करत असलं की जर का त्याचं लग्न झालं असेल तर घरातली लोक त्याच्या पत्नीला दोष देतात की तो लग्नाच्या आधी इतका नाही प्यायचा ना, तू त्याला खूप बोलतेस तर तो तुझ्यामुळे पितो. किंवा कधी त्याच्या आईला दोष दिला जातो की आईनी संस्कारच नाही बरोबर केले, त्याला खूप लाड करून बिघडवलंय, किंवा त्याची आई वडिलांना दोष देते. तर एक गोष्ट आपण आता मान्य करायची आहे की कुठलाही माणूस जेव्हा व्यसन करतो त्याच्या व्यसनासाठी फक्त तो स्वतःच जबाबदार असतो. त्याची आई, त्याची पत्नी, त्याचे वडील इतकंच काय, तर त्याचे मित्रसुद्धा त्याला जबाबदार नसतात. आपण जेव्हा एकमेकांना दोष देणं बंद करतो तेव्हाच आपण सर्वजण एकत्र येऊन त्याला मदत करू शकतो. कधी कधी काय होतं आणि आपण त्याला खूप कंट्रोल करायला बघतो. आपण त्याला घराच्या बाहेर जाऊ देत नाही, पैसे देत नाही, किंवा त्याला काहीतरी इमोशनल ब्लॅकमेलिंग करतो, धमक्या देतो. तर ह्यांनी सुद्धा त्याचं व्यसन सुटणार नाहीये. ते तात्पुरते उपाय आहेत ना. आपण 2-3 दिवस फार तर त्याला घराबाहेर जाऊ देणार नाही, पण ती ओढ, ती तल्लफ इतकी तीव्र असते की ह्याचा काहीच उपयोग होत नाही. तर आपण त्याला आता कंट्रोल नाही करायचे, तर त्याला मदत करायची आहे. तो जेव्हा प्यायलेला नसेल तेव्हा त्याच्याशी हळूहळू संवाद साधायचा आहे. त्याला सांगायचं आहे की तू हे करतोयस त्याच्यामुळे त्रास होतोय घरातल्या लोकांना. त्याला कुठलाही दोष द्यायचा नाहीये, किंवा एक चांगला म्हणजे जो संवाद आहे तो दोष न देता, वाद न घालता साधायचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्याला सांगू शकतो की आपण डॉक्टरकडे जाऊ. कधी कधी असं होतं की त्याला पण सोडायची इच्छा असते, पण ते जेव्हा विड्रॉल सिम्पटम्स सुरू होतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, तेव्हा मग तो थांबू शकत नाही. मग त्याला आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टर त्याला तपासतील, हा त्रास होऊ नये म्हणून त्याला औषधं देतील.
जर का खूपच जास्ती प्रमाण असेल तर आपण त्याला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट करू शकतो की जिकडे 1 महिना किंवा जी काही त्यांची पद्धत असेल त्यानुसार ऍडमिट केलं जातं आणि जिथे शारीरिक मानसिक गुलामगिरी ही पूर्ण निघून जाते. पण सुरुवात मात्र आधी आपण घरातल्या लोकांनी त्याच्याशी संवाद साधणं, त्याच्याशी चांगलं नातं टिकवणं यापासून आपण करायचंय. आपण जर का घरातल्या लोकांनी या प्रकारे मदत केली तर व्यसन नक्की सुटू शकतं. नक्कीच मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला हे वेगवेगळ्या ज्या प्रारंभिक स्वरूपात करायच्या गोष्टी आहेत, संवाद साधणं, शांत राहणं किंवा जबाबदार एकमेकांना न करणं, दोष न देणं, हे सगळं आपण करूच शकतो आणि या पद्धतीनेच आपण व्यसनाधीनतेपासून एखाद्या व्यक्तीला बाजूला नेऊ शकतो. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. असंख्य प्रश्न मनात आहे ते मी विचारणारच आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. व्यसनाचे आजार आणि उपचार हाचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर मॅडम. ब्रेकपूर्वी मॅडमने आपल्याला व्यसन म्हणजे काय, त्याचे साधारणपणे जर आपण अंमली पदार्थांचं व्यसन म्हणत असू तर त्याचे होणारे दुष्परिणाम ते आपल्याला सांगत होत्या आणि मला त्याच्याचकडे यायचं आहे की मॅडम तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की त्याचे शारीरिक परिणाम आहेत, मानसिक परिणाम आहेत, आर्थिक कुटुंबाला होणारा त्रास आहे. तर त्यातला जो शारीरिक दुष्परिणाम आहे तर मला एकदा वाटतं आपण त्याच्यावरती आम्हाला थोडक्यात सांगावं की याचे साधारण काय आपल्याला शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहायला मिळतात. व्यसनाचे शारीरिक परिणाम खूपच दिसून येतात आणि ते व्यसन कुठल्याही प्रकारचं असू दे, त्याचं प्रमाण कमी जास्ती कुठलंही असू दे, त्याचे शारीरिक दुष्परिणाम तर दिसतातच. आपल्या शरीरातले जे सगळे महत्त्वाचे अवयव असतात की जसं मेंदू, हृदय, लिव्हर, किडनी, या प्रत्येक अवयवावरती याचे दुष्परिणाम दिसून येतात. आणि दारूच्या बाबतीत तर आपण अगदी नेहमी लिव्हरच्या बाबतीत बोललं जातं की दारू जेव्हा घेतली जाते तेव्हा त्याच्यामुळे लिव्हरच्या ज्या पेशी असतात त्या नष्ट होतात आणि तिथे नवीन पेशी येऊ शकत नाहीत आणि मग हळूहळू लिव्हरवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, फॅटी लिव्हर. मग तरीही त्यांनी व्यसन करणं बंद केलं नाही तर लिव्हर सिरोसिस होऊ शकतो आणि मग असे कित्येक वेळा होतं की तरीही त्या माणसाने व्यसन बंद केलं नाही तर दुर्दैवाने त्याचा मृत्यू त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूवर दुष्परिणाम, मेंदूच्या पेशीसुद्धा जेव्हा एकदा मृत होतात तेव्हा तिथे नवीन पेशी येऊ शकत नाहीत. त्यामुळे मग हळूहळू दुष्परिणाम दिसायला लागतात की स्मरणशक्ती कमी होणं, एकूणच बोलणं त्याच्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला असं असतं की जेव्हा व्यसन केलेलं असतं तेव्हाच नंतर आठवत नाही, पण हळूहळू एरवीसुद्धा स्मरणशक्ती खूप कमी होते. आणि मग गांजासारखं तर व्यसन आहे की जिकडे आपण ज्याला एक साध्या भाषेत म्हणतो की वेड लागणं, तितक्या प्रकारचे सुद्धा टोकाचे दुष्परिणाम मेंदूवरती परिणाम झाल्यामुळे होतात. हृदयरोग, ब्लड प्रेशर वाढणं, तंबाखूसारखं जे व्यसन आहे त्याच्या बाबतीत तर आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की तंबाखू, सिगरेट ह्याच्यामध्ये कार्सिनोजेन्स असतात, म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो अशी विषारी द्रव्य असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक दुष्परिणाम कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे अतिशय भयानक आहेत. त्यामुळे नेहमीच आम्ही सगळ्यांना सांगतो की अशा प्रकारच्या व्यसनापासून सर्वांनी दूर राहणं हेच महत्त्वाचं आहे. नक्कीच, कारण आपलं स्वास्थ्यच जर नीट राहू शकलं नाही तर पुढे आपण कुठल्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आपल्याला एक प्रश्न येतोय तर आपण तो घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला निपाणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार शिवानंदजी. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसे बोलतो निपाणीहून. माझा प्रश्न असा आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये युवा पिढी जी आहे ते व्यसनाच्या अधीन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना व्यसन जडले की त्यांना सुटत नाही, काय नाही. मग त्यासाठी त्यांनी काही लोक असं करतात की त्यांना बिन सांगता औषध उपचार करायचं, मग ते व्यसन सुटतंय म्हणून सांगतात. पण त्याच्यामुळे सुद्धा काही व्यक्तींना साईड इफेक्ट होऊ शकतो काय, किंवा त्यांनी तसं काय उपचार केलं तर काय प्रॉब्लेम उद्भवू शकतो काय, मग ते बिन सांगता उपाय सांगशील तुम्ही, असं माझा प्रश्न होता. नक्कीच, आपण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हो, कारण अलीकडे ना अशा जाहिराती वगैरे खूप असतात की न सांगता त्याच्या नकळत दारू सोडवा किंवा एका सिटिंगमध्ये दारू सोडवा, तर ना ते खूप धोक्याचं आहे. आमच्याकडे मुक्तांगणमध्ये असे रुग्ण खूप वेळा आलेले आहेत की त्यांच्या घरच्यांनी नकळत जेवणामधनं औषध दिलं किंवा कुठल्या तरी डॉक्टरकडे घेऊन गेले आणि त्यांनी असंच एक औषध दिलं आणि त्याला सांगितलं की आता तू जर का दारू प्यायलीस तर त्याचे खूप दुष्परिणाम होतील, आणि केवळ उत्सुकता म्हणून तो त्याच्यावरती दारू प्यायला आणि त्याला त्याचा प्रचंड त्रास झाला.
तर अशी काही असतात औषधं की जी घेतल्यानंतर दारू प्यायची नसते, दारू प्यायली तर त्रास होतो. पण ही औषधं अगदी क्वचित प्रसंगी त्या रुग्णाला सांगून त्याचे काय दुष्परिणाम आहेत ते नीट सांगून त्याच्याकडनं लेखी घेऊन हे दिले तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्या नकळतपणे जेवणामधनं वगैरे औषधं देणं हे कोणीही कृपया करू नका असं मला सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. आमच्याकडे तर अशी एक घटना आम्ही ऐकली की त्याला एका रुग्णाला असंच घरातल्या लोकांनी त्याच्या नकळत जेवणामधनं औषध दिलं आणि खूप जास्ती प्रमाणात दिलं आणि तो नंतर जाऊन जेव्हा तो दारू प्यायला तेव्हा त्याला एवढा त्रास झाला की तो नंतर बरेच दिवस त्याला रुग्णालयामध्ये ICU मध्ये ठेवण्याची वेळ आली आणि ह्या सगळ्यातनं बरं व्हायला त्याचे दिवस गेले. तर ह्यामुळे होणारे जे नुकसान आहेत ते खूप जास्ती आहेत. तर त्यापेक्षा रुग्णाला सांगून त्याच्याशी चर्चा करून याला वेळ लागू शकतो, पण त्याला सांगून जेव्हा आपण त्याला उपचार देतो तेव्हा त्याच्यामुळे जे रिझल्ट्स मिळतात ते कायमस्वरूपी असतात आणि त्याचा कुठलाही धोका त्या रुग्णाला होत नाही. नक्कीच मला वाटतं अज्ञानात सुख हे इथे आपल्याला लागू पडणारं नाहीये. त्या व्यक्तीला सांगून समजून घेऊनच उपचार करणं हे योग्य आहे. मला वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की ज्याप्रमाणे आपण अंमली पदार्थांच्या सेवनाने आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम बोललो, तर आता मला पुढचा प्रश्न हा आहे की वर्तनात्मक व्यसन तुम्ही आम्हाला मगाशी सांगितलं, तर त्याचे सुद्धा आपल्या शरीरावरती मनावरती परिणाम होतात, तर ते नेमके काय आहेत हे जाणून घ्यायचं आहे. खूप वेळा असं लोकांना वाटतं की वर्तनात्मक व्यसन की जिथे मोबाईलचं, कम्प्युटरचं किंवा गेमिंग वगैरे असं व्यसन आहे तर तिथे काय माझ्या शरीराचे कसं नुकसान होईल. म्हणजे मी अलीकडचंच एक सांगते की असंच एक आई वडील त्यांच्या मुलाला घेऊन आले होते आणि तो मुलगा वाद घालत होता आमच्याशी की मला तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रात का आणलंय, एकतर हे व्यसनच नाहीये, मी काही दारू पीत नाही किंवा म्हणजे माझ्या शरीरात मी काही अंमली पदार्थ घेत नाही, तर माझं काही नुकसान झालेलं नाहीये. तर हा मुलगा काय किंवा अशा प्रकारे जे रुग्ण येतात त्यांना आम्हाला हे सगळे शारीरिक दुष्परिणाम चांगल्या प्रकारे समजून सांगायला लागतात. आपण जेव्हा कम्प्युटरच्या किंवा फोनच्या स्क्रीनकडे बघत असतो तेव्हा आपण बरेचदा एकटक बघतो आणि तो एक प्रकाशाचा सोर्स असतो ना. आपले डोळे हे प्रकाशाच्या सोर्सकडे बघण्यासाठी नाही आहेत. आपण जेव्हा एकटक स्क्रीनकडे बघतो तेव्हा त्याचे डोळ्यांवरती दुष्परिणाम होतात. खूप आम्ही बघतो की खूप लहान वयात चष्मा लागणं किंवा बाकी डोळ्यांवरती दुष्परिणाम, डोळे कोरडे पडणं अशा समस्या दिसून येतात. अजून म्हणजे त्याच्यामुळे जेव्हा सारखं आपण तीच गोष्ट करतो तेव्हा आपली एकाग्रता कमी होते, कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नीट देता येत नाही. त्याच्यामध्ये जो वायफाय असतो किंवा त्याच्यामध्ये ज्या येणाऱ्या वेव्ज असतात, रेडिएशन्स असतात, त्याचा आपला डायरेक्टली मेंदूवरती परिणाम होतो आणि अगदी जी छोटी मुलं असतात त्यांची तर जी कवटी असते ती खूप चांगली अजून डेव्हलप झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मेंदूवरती होणारा दुष्परिणाम हा तर खूप जास्ती असतो. अलीकडे आपण बघतो की पालक अगदी छोटी बाळं असतात त्यांना सुद्धा फोन दाखवतात किंवा स्क्रीन दाखवतात आणि मग जेवण भरवतात आणि मग त्या मुलांचं जेवणाकडे पण लक्ष नसतं. मग ते किती खातायत त्याच्यामुळे मग वजन वाढू शकतं. आमच्याकडे जे ह्या व्यसनासाठी रुग्ण येतात एक तर त्यांचं वजन खूप जास्ती असतं कारण स्क्रीनकडे खूप वेळ बघत त्यांना कळतच नाही की आपण किती खातोय, किंवा वजन अतिशय कमी असतं कारण ह्याच्यातच ते इतके गुंतून गेलेले असतात की त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे मग नीट जेवण करत नाहीत. अजून एक शारीरिक महत्त्वाचा मला असा परिणाम वाटतो की आपल्या झोपेवरती याचा परिणाम होत असतो. आपण रात्री अगदी झोपेपर्यंत किंवा उशिरापर्यंत जागून आपण स्क्रीनकडे बघत राहतो आणि त्यामुळे आपल्या मेंदूलाही सूचनाच जात नाही की आता रात्र झाली आहे, अंधार झालाय, आता आपल्याला झोपायचंय. त्यामुळे खूप लोकांना झोपेच्या समस्या दिसतात की झोपच येत नाही ना, निद्रानाश वगैरे हे सुद्धा आता प्रकार लोकांमध्ये खूप वाढत आहेत. बरेचदा काय होतं, आपण गजर वगैरे लावतो आणि तो फोन आपल्या शेजारीच ठेवतो आणि मग मध्ये काही कारणाने जाग आली तर आपण बघतो की काही मेसेज वगैरे आलेत का, आणि अशा वेळेला अंधारात झोपेत जेव्हा आपण तो फोन उघडतो तेव्हा डोळ्यावरती अधिकच त्याचा परिणाम होतो किंवा आपली झोप त्याच्यामुळे जी लागलेली असते ती बिघडू शकते. काहीतरी एखादा मेसेज आलाय किंवा डिस्टर्ब होते एकूणच आपली झोप. त्यामुळे झोपेच्या समस्या खूप होतात. मला वाटतं तुम्ही हे सगळे जे परिणाम सांगताय त्याचा आपण बारकाईने विचार केला नाही की हे याचे वर्तनात्मक व्यसनाचे कुठेतरी परिणाम आहेत आणि याच्यावर आपण अधिक बोलूया. फक्त एक प्रश्न येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारताय. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते.
बोला. हल्ली जे नोकरी करणारे आई वडील असतात, तर मग आई वडील गेल्यानंतर मुलांकडे काय लक्ष कुठून कसं द्यायचं, आणि हा मुलगा हा पितो का नाही हे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही वेळेला छोटंसं ब्रँडी प्यावी खोकला जाण्यासाठी म्हणून तो एक दुसरा प्रश्न आहे की ते प्यावी कसं प्यावी, थोडीशी वेळ घेतात ना लहान मुलांना किंवा बायका असं घेऊ शकतात, असं हे दोन माझे प्रश्न आहेत. हा तर हा पण एक पालकांचं- सखींच्या हो, हो. बाबतीत हे होतं की त्या घराबाहेर पडल्या किंवा वडील घराबाहेर पडले तर मग काय सांगाल आपण याविषयी? पालकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आता मला माहिती आहे की आपण सगळेच आई वडील दोघंही बाहेर असतो, कामावरती असतो, मुलं आपल्या आधी घरी येतात. आपण काही मुलांकडे 24 तास लक्ष तर देऊ शकत नाही, पण आपण मुलांना क्वालिटी टाईम देऊ शकतो. समजा दिवसातला अर्धाच तास आपण मुलांना देऊ शकलो तर मग तो अर्धा तास पूर्ण मुलांचाच पाहिजे. मग तेव्हा आपण फोन पण बघायला नको किंवा सगळ्यांनी मिळून TV बघायचा नाहीये, तेव्हा आपण गप्पा मारायच्या आहेत. छोटी मुलं असतील तर त्यांच्याशी गेम खेळायचा आहे, त्यांना आपण पुस्तकं वाचून दाखवू शकतो. आपला आणि मुलांचा जर का संवाद चांगला असेल तर आपल्या लक्षात येतं की मुलांच्या आयुष्यात सध्या काय चाललंय. मग मुलं त्यांचे प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे मोकळेपणाने विचारत असतात. असं सुद्धा झालेलं आहे की मुलं विचारतात पालकांना की मी सिगरेट ओढून बघू का, सिगरेटमुळे काय होतं. आणि आपला संवाद जर का चांगला असेल ना तर मुलांना कम्फर्टेबल वाटतं की अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपण पालकांना विचारू शकतो आणि मग आपण मुलांना त्याचं योग्य उत्तर देऊ शकतो. कारण लहान वयात एकूणच सिगरेट, दारू या सगळ्याबद्दल मुलांच्या मनात खूप उत्सुकता असते आणि आपण पालकांनी जर का योग्य प्रकारे त्यांना उत्तरं दिली तर ती उत्सुकता जाईल त्यांच्या मनातली. फक्त योग्य उत्तर आपल्याला आपण त्यांना द्यायचंय. आपल्याला उत्तर माहिती नसेल तर आपण त्यांना सांगू शकतो की आपण डॉक्टरकडे जाऊ, त्यांना विचारू आणि एकत्रितपणे आपण चर्चा करू शकतो. आम्ही ना नेहमी पालकांना एक वाक्य सांगतो, लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज. आपल्याकडे असं असतं की काही विषय असतात आपण पालक मुलांची खूप मोकळेपणाने बोलत नाही की त्याच्यामध्ये एक तर ड्रग्ज हे आहेच आणि सेक्स या दोन्ही विषयावर पालकांना आपल्याला खूप मोकळेपणा वाटत नाही मुलांशी बोलायला. पण मुलांना तर खूप उत्सुकता असते आणि आपण जर का योग्य उत्तरं दिली नाहीत, संवाद साधला नाही तर मुलं मग मित्रांना वगैरे विचारतात की जिथे त्यांना चुकीची उत्तरं मिळू शकतात. त्यांना असं उत्तर मिळू शकतं ना की चांगलं आहे त्याच्यामुळे आनंद मिळतो, टेन्शन जातं, ही चुकीची उत्तरं आहेत. तर म्हणून आपण पालकांना सांगतो की ड्रग्ज, व्यसन हा लपवायचा विषय नाहीये, तर मोकळेपणाने चर्चा करायचा विषय आहे. तर संवाद चांगला असेल तर आपण नक्कीच, जरी आपण मुलांना 24 तास वेळ दिला नाही आणि अगदी दिवसातला थोडासा वेळ दिला तरी सुद्धा आपण मदत करू शकतो. आणि दुसरं त्यांनी जे विचारलं की सर्दी वगैरे झाली असताना ब्रँडी दिली तर चालेल का, तर आमचा असा सल्ला आहे की देऊ नका. त्याच्यासाठी औषधं असतात ना, तर आपण डॉक्टरांच्या विचारून त्याच्यासाठी जे आवश्यक औषधं आहेत, घरगुती उपाय आहेत ते करू शकतो. नक्कीच. मला वाटतं इथे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की संवाद नामक सेतू जर पाल्य आणि पालकात साधला गेला तर बरेचसे प्रश्न हे चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवायला मदत होऊ शकते. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याला जळगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार मॅडम, मी आपल्या कार्याचा नियमित चाहता आहे आणि आपला फेसबुक फॉलोअर आहे. त्यातनं आपल्या खूप उपक्रमांची माहिती आम्हाला देखील मिळते आणि प्रबोधन होतं. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्याकडे विविध वयोगटातील स्त्री पुरुष येत असतील, मग त्यांच्यासाठी समुपदेशन आणि उपचार याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की काही लोकांची परिस्थिती नसते उपचार घेण्याची, त्यांनी कुठे उपचारासाठी जावं? आणि तिसरा प्रश्न खूप महत्वाचा की एकदा उपचार घेऊन तो बरा झाल्यानंतर तो पुन्हा व्यसनी होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घ्यायला त्यांना सांगता आणि तुम्ही कशी कार्यप्रणाली तुमची याबद्दल असते? धन्यवाद. नक्की. मला वाटतं त्यांचे तिन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर आपल्याला सविस्तर उत्तर मॅडम देतील. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. व्यसनाचे आजार आणि उपचार हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुक्ता पुणतांबेकर मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला रवींद्र सरांनी 3 प्रश्न विचारले होते आणि त्यातला पहिला प्रश्न हा होता की आपल्याकडे वेगवेगळ्या वयोगटातले लोक येतात तर त्यांच्यासाठी समुपदेशन आणि उपचार पद्धती यात काही फरक आहे का, काय सांगाल याविषयी? मुक्तांगणमध्ये आम्ही खूप प्रकारच्या उपचार पद्धती वापरत असतो. एक म्हणजे तिथे एकत्र राहणं
हेच एक चांगल्या प्रकारचे उपचार असतात. आपण जेव्हा घरापासून दूर असतो, घरातल्या ज्या सोयी असतात त्या आपल्याला मिळत नाहीत, खूप लोक आपल्याबरोबर असतात, या सगळ्याबरोबर आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं आणि ह्याच्यातूनच आपल्याला एक खूप काही चांगलं शिकायला मिळतं. त्याचबरोबर मुक्तांगणमध्ये अगदी सकाळी लवकर त्यांना उठवलं जातं आणि रात्री झोपेपर्यंत त्यांना अनेक गोष्टींमध्ये बिझी ठेवलं जातं, की जसं PT असते, योगासनं, प्राणायाम, ध्यान, वेगवेगळ्या प्रकारचे समूह उपचार असतात आणि ह्या सगळ्यांमधनं व्यसनापासून कसं दूर राहायचं याचं त्यांना मार्गदर्शन मिळत असतं. आणि अर्थातच वैद्यकीय उपचार तर त्यांच्यासाठी असतात आणि समुपदेशन पण वेगवेगळ्या प्रकारचं असतं, की एक तर त्यांच्यासाठी वैयक्तिकपणे असतं, आम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोलतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो, ते नेमके का व्यसनाकडे वळले, त्यातून कसं बाहेर पडता येईल याबद्दल चर्चा केली जाते. काही समुपदेशन असं असतं की जे ग्रुपमध्ये चालतं, की ते सगळे एकत्र असतात आणि मग ग्रुपमध्ये पण आपले सगळ्यांचे जर का प्रॉब्लेम्स एकच असतील, समदुःखी म्हणतो ना, तर मग आपण नीट मोकळेपणाने चर्चा करतो, एकमेकांकडून आपल्याला काही मदत मिळू शकते. आणि परिवारासाठी सुद्धा उपचार असतात, कुटुंबियांसाठी सुद्धा आम्ही मीटिंग्स घेतो, त्यांनी या रुग्णाला कशी मदत करायची आहे हे सांगितलं जातं. त्याचबरोबर अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग्ज असतात, म्युझिक थेरपीसारखे काही क्रिएटिव्ह उपचार असतात. तर असे अनेक प्रकारचे उपचार सर्व वयोगटातल्या लोकांसाठी असतात आणि त्याचा सर्वांनाच त्याला फायदा होत असतो. बरोबर. त्यांचा दुसरा प्रश्न हा होता की एखाद्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल आणि त्याला व्यसनमुक्ती केंद्र हवं आहे, तर त्याने कोणाशी संपर्क साधायला हवा, काय सांगा? मुक्तांगणमध्ये आम्ही 1 महिन्यासाठी रुग्णाला ॲडमिट करून घेतो आणि याचे पण असे काही खूप महाग नसतं, 23,000 रुपये आम्ही या पूर्ण 1 महिन्यासाठी घेत असतो. पण तरीही आमच्याकडे असे रुग्ण येतात की ज्यांना तेवढे पैसे पण भरणं परवडणारं नसतं. त्यांना आम्ही पूर्ण मोफत उपचार देतो. काही लोक सांगतात आम्ही अर्धेच पैसे भरू शकतो, मग त्यांना सवलत दिली जाते. अलीकडे CSRच्या माध्यमातून या प्रकारे आम्ही खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. तर साधारण 70% आमचे रुग्ण असे असतात की जे आमची फी भरत असतात आणि 30% रुग्णांना मात्र आम्ही मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार देत असतो. आणि त्यांचा तिसरा प्रश्न हा होता की व्यसनमुक्ती केंद्रातून गेल्यानंतर व्यसन सुटलेलं आहे तर पुन्हा ते व्यसनाधीन होऊ नयेत याच्यासाठी काय काळजी घ्यायला लागते, काय सांगाल? आता मी म्हटलं की आपण फक्त 1 महिन्यासाठी रुग्णांना मुक्तांगणमध्ये ठेवत असतो. तर खूप लोकांना असं वाटतं की तो तर इतकी वर्ष व्यसन करत होता, 1 महिन्यात कसं व्यसन सुटेल. तर 1 महिना हे ते मुक्तांगणच्या एका सुरक्षित वातावरणात असतात. तिथे त्यांची शारीरिक आणि मानसिक गुलामगिरी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा सुद्धा तुम्ही मुक्तांगणचे उपचार सुरू ठेवायचे. म्हणजे काय करायचंय, तर पहिलं त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती त्यांनी चांगल्या प्रकारे घ्यायला लागतात. साधारणपणे 3 ते 4 महिने त्यांना नंतर हे औषधोपचार सुरू ठेवायला लागतात. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मुक्तांगणच्या संपर्कात राहा. जेव्हा ते महिन्यातून एकदा आम्हाला भेटायला येतात तर एक प्रकारे त्यांची बॅटरी चार्ज होते आणि मग पुढचा 1 महिना त्यांचा चांगला जातो. आणि ह्यासाठी महाराष्ट्रामध्ये 24 ठिकाणी मुक्तांगणची संपर्क केंद्र आहेत. मला वाटतं रवींद्रजी जळगावहून प्रश्न विचारत होते, तर जळगावला सुद्धा आमचं एक फॉलोअप सेंटर आहे. आमच्या वेबसाईटवरती माहिती फॉलोअप सेंटरशी मिळू शकेल. तर रुग्ण जेव्हा बाहेर जातो बराहून तेव्हा आपापल्या गावी तो फॉलोअप ठेवू शकतो आणि योग्य प्रकारे त्यांनी औषधं घेतली, अशा प्रकारे संपर्क ठेवला तर नक्कीच तो व्यसनापासून दूर राहू शकतो. नक्कीच. मला वाटतं आत्ताच आपण हे उत्तर देत असताना एका गोष्टीचा उल्लेख केलात की ज्यावेळेला ह्या पद्धती आपण उपचार पद्धतींचा विचार करतो त्यातली एक महत्त्वाची उपचार पद्धत आहे की चर्चा पद्धत, समूह चर्चा असेल किंवा वैयक्तिक समुपदेशन असेल. तर माझ्या मनात हा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन आपण आहोत हे कुठेतरी जाणवलं आणि तिला जर व्यसन सोडायची इच्छा असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल? व्यसन सोडण्यासाठी फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच जायला पाहिजे असं नाही. तो माणूस जर का त्याला खरंच व्यसन सोडायची इच्छा असेल तर तो स्वतःच्या घरी राहून सुद्धा व्यसन सोडू शकतो. याला पहिली एक अट असते की त्याच्या मनात व्यसन सोडायची इच्छा हवी. त्यांनी ह्याचा स्वीकार केला पाहिजे की मला व्यसनाची समस्या आहे आणि त्याच्यामुळे मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास होतोय. बरेचदा कसं होतं की ते ठरवतात की आता मला व्यसन बंद करायचंय आणि मग ते खूप मोठी प्रतिज्ञा घेतात की ते असं म्हणतात की आता मी आयुष्यभर दारू सोडली आणि मग एवढा मोठा जेव्हा ते निश्चय करतात की आयुष्यभर दारू सोडली तेव्हा त्याचंच त्यांना खूप टेन्शन येतं आणि मग त्या टेन्शनला घाबरून ते परत व्यसन करतात. तर
आता एवढा मोठा निश्चय नाही करायचा आहे, खूप छोटा निश्चय करायचा आहे. रोज सकाळी उठल्यावर एवढंच म्हणायचंय, फक्त आजचा दिवस मी व्यसन करणार नाही. आजचा दिवस हे खूप छोटं ध्येय आहे की ते आपण नक्कीच पार पाडू शकतो. आणि असं रोज एक एक दिवसाच्या हिशोबाने जायचंय आणि खूप इच्छा झाली तर स्वतःला सांगायचे मी आज नाही पिणार, मी उद्या पिल. असं करून आपल्याला ते पुढे ढकलायचे, पोस्टपोन करायचे. तर फक्त आजचा दिवस. दुसरं, व्यसन करायची जेव्हा इच्छा होते ती बरेचदा आपल्याला खूप भूक लागलेली असते ना तेव्हा होते. तर लगेच काहीतरी खाऊन घ्यायचंय. आणि तुम्हाला डायबिटीस वगैरे नसेल, काही वैद्यकीय काही प्रॉब्लेम नसेल तर गोड जरूर खाऊ शकता. गोड खाल्लं की दारू आणि गोड ह्याचं काही असोसिएशन नसतं ना, दारू बरोबर मसालेदार गोष्टी खाल्ल्या जातात. मग काहीतरी गोड खाल्लं तरी सुद्धा दारूची इच्छा ही निघून जाऊ शकते. ही जेव्हा इच्छा होते, तल्लफ ज्याला म्हणतात व्यसनी लोक, तर ही तल्लफ टाळण्यासाठी अजून एक गोष्ट करता येते की कोणाची तरी मदत घ्यायची आहे. इच्छा झाली की आपल्या कुटुंबियांना सांगा की मला प्यायचं नाहीये पण आता मला इच्छा होतीये. मग कुटुंबीय आपल्या जवळ राहू शकतात, म्हणजे ते आपल्याला रोखू शकतात व्यसन करण्यापासून. आपले जे जवळचे लोक आहेत त्यांची फोनवरनं आपण मदत घेऊ शकतो. एक गोष्ट अजून करता येईल की एक वहीमध्ये आपण लिहून काढायचे की व्यसनामुळे आपले काय काय दुष्परिणाम झालेले आहेत. आणि अगदी सगळे लिहायचे की शारीरिक, मानसिक, आपण जे मगाशी म्हटलं, कुटुंबाला कसा त्रास झाला, आणि अधूनमधून ते वाचत राहायचंय. व्यसन करायची इच्छा झाली की मी व्यसन केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे स्वतःला एकदा सांगायचंय. खूप वेळा असं होतं की ती इच्छा झाली की मागचा पुढचा विचार ते करत नाहीत आणि ते जातात, व्यसन करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. तर त्यापेक्षा आधीच हा विचार करायचा आहे. तर असे खूप सांगता येतील उपाय, खूप उपाय आहेत. आणि हे आपल्याला वरवर जरी असे छोटेसे उपाय दिसत असले तरी त्याचा जो प्रभाव आहे तो त्या व्यक्तीवर मोठा पडत असतो. आपल्याला एक प्रश्न येतोय तो आपण घेऊया कार्यक्रमात. आपल्याला धनाजी देशमुख पंढरपूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 नमस्कार, प्रश्न विचारा. प्रश्न विचारा आपला. आम्हाला व्यसनमुक्ती केंद्र जवळ नाहीये, तर आम्हाला इथं अल्कोहोलिक अनोनिमसची संघटना आहे पंढरपूर म्हणजे जवळ, आम्ही त्याची मदत घेऊ शकतो का? हो, बरं. अल्कोहोलिक अनॉनिमस ही एक संघटना आहे. फायदा काय होईल का आम्हाला? हो, फायदा खूपच होतो त्याचा सुद्धा. म्हणजे याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की अमेरिकेमध्ये अनेक वर्षापूर्वी 2 दारुडे होते, बॉब आणि बिल. तर ते एकदा एका संध्याकाळी एकत्र भेटले आणि मग ते गप्पा मारत बसले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण दोघं एकत्र बसलोय, गप्पा मारल्या, तर आज आपण दारू प्यायली नाहीये. मग त्यांना ही आयडिया आली आणि मग ते रोज भेटायला लागले. आणि ह्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी या संघटनेची सुरुवात झाली. याच्यामध्ये हेच असतं की संध्याकाळी ज्यांना व्यसनाची समस्या आहे असे लोक एकत्र जमतात, एकमेकांची शेअर करतात, अनुभव कथन करतात आणि एकमेकांच्या अनुभवावरनं शिकतात. आणि त्यावेळेला एकत्र आल्यामुळे त्याची सुद्धा व्यसन न करण्यामध्ये त्यांना मदत मिळते. तर जगभरामध्ये याच्या शाखा असतात, त्याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. पुणे, मुंबई किंवा आता यांनी सांगितलं की पंढरपूरमध्ये सुद्धा आहेत. आणि याचे ऑनलाईन सुद्धा मीटिंग असतात, ते पण आपण बघू शकतो. तर आपण घर बसल्या सुद्धा ही मीटिंग अटेंड करतो. त्यामुळे आम्ही मुक्तांगणमध्ये सुद्धा अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग आयोजित करतो. आठवड्यातून 3 वेळा त्याचे मेंबर येतात आणि आमच्या रुग्णांसाठी मीटिंग घेतात. डिस्चार्जच्या वेळेला त्यांच्या घरात जवळच्या मीटिंगचे पत्ते त्यांना दिले जातात. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींची आपल्याला व्यसन सोडायला मदत होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण नक्की करायच्या आहेत. मला वाटतं आज हा विज्ञान तंत्रज्ञानाने किती मोठा फायदा करून दिलाय की आपण घर बसल्या सुद्धा या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून आपला जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर मिळवू शकतो. तुम्ही म्हणालात तसं की इच्छा मात्र हवी, इच्छा तिथे मार्ग, हे म्हणतो तितकंच खरं आहे. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. व्यसनाचा आजार आणि होणारे त्यावरचे उपचार याविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर मॅडम.
मॅडम, मनात हा एक प्रश्न आहे की सध्याचं हे जे जग आहे हे स्पर्धेचं युग आहे आपण म्हणतो, आणि तरुण तरुणी सगळेच जण नोकरीसाठी बाहेर पडतात आणि एका कॉर्पोरेट विश्वात बरेच जण असतात. तर त्यावेळेला दारू पिणं हे एक स्टेटस मानलं जातं आणि मग पियर प्रेशरच्या साठी म्हणा किंवा एक स्टेटस म्हणून म्हणा, तरुणी सुद्धा याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतलेल्या दिसतात आणि या व्यसनाधीनतेकडे वाटचाल करताना दिसतात. तर आपण एक महिला या नात्यानं या सखींना काय उपदेश कराल, काय सांगाल? अलीकडे आपण बघतो की व्यसन करायला एक प्रतिष्ठा यायला लागलेली आहे आणि पूर्वी फक्त पुरुष प्यायचे, तर आता आपण बघतो की महिलांमध्ये सुद्धा आता हे प्रमाण खूप वाढतंय. आणि ह्याला हेच महत्त्वाचं कारण आहे की सोशल ॲक्सेप्टन्स आलाय. आणि महिलांच्या बाबतीत अजून एक आता कारण असं दिसतंय की आपल्या मानसिकतेमध्ये आता थोडा बदल व्हायला लागलेला आहे. पूर्वी कसं असायचं की एखाद्या महिलेला काही टेन्शन आलंय, निराश वाटतंय, तर ती रडायची, रडून मन मोकळं करायची किंवा मैत्रिणीला वगैरे कोणाला तरी सांगायची. पण मी बघते की अलीकडे खूप वेळा असं आपल्याला वाटतं की मी स्ट्रॉंग आहे, मी रडता कामा नये. रडणं किंवा बोलणं हे एक वीकनेसचं, कमीपणाचं लक्षण आहे. आणि मग काय होतं, हे सगळे जे ताण, निराशा हे आपल्या मनातच ठेवली जाते आणि मग ती इतकी वाढते, असह्य होतं आणि मग व्यसनासारख्या चुकीच्या गोष्टीचा त्याच्यासाठी आश्रय घेतला जातो. तर महिलांना मला हे सांगायचं आहे की कुठलंही टेन्शन किंवा निराशा ही व्यसन करून जात नाही, ती वाढतच असते. आणि आपण मगाशी बघितलं की त्याचे खूप वेगवेगळे दुष्परिणाम हे होत असतात. सर्वांनीच व्यसन करणं चुकीचं आहे, पण मी सांगेन की महिलांनी तर करणं खूपच चुकीचं आहे. कारण आपली जी रिप्रोडक्टरी सिस्टीम असते त्याच्यावरती ह्याचा सगळ्याचा खूप दुष्परिणाम होताना दिसतो. की मग मूल होण्याला अडचणी येतात किंवा प्रेग्नंट असेल ती स्त्री तर त्या गर्भावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे खरं तर प्रेग्नंट जर का एखादी स्त्री असेल तर तिच्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तिथे सुद्धा तिने बसायला नको, त्याचा सुद्धा गर्भावरती हा खूप दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे मी सगळ्या स्त्रियांना मला हेच सांगायचं आहे की कुठलंही निराश तुम्हाला वाटलं, एखादी अडचण आली तर जरूर रडा. रडणं हे कमीपणाचं लक्षण नाहीये, तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अधूनमधून रडणं हे खूप आवश्यक आहे. मदत घ्या. आणि आपण सगळेच काय करतो, खूप सुपर वुमन व्हायचा प्रयत्न करतो ना, की आपण घरची आघाडी, आपल्या करिअरची आघाडी, ते सगळं आपल्याला खूप करायचं असतं. तर आपण एकट्यांनी नाही हे सगळं करायचंय, आपण जरूर मदत घ्यायची आहे. त्याच्यासाठी एक सपोर्ट नेटवर्क आपण तयार करू शकतो. आणि टेन्शन हे येणारच. आणि एका विशिष्ट वयामध्ये गेलं की आपल्या हार्मोनल चेंजेस होतात, मग तेव्हा खूप नैराश्य येतं, एकटं आपल्याला वाटतं. मग कधी कधी तेव्हा असं वाटतं की व्यसन करावं. म्हणजे अलीकडचंच मी उदाहरण सांगते की आमच्याकडे अशीच एक महिला आली होती आणि ती कधीतरी अशी घेणारी होती आणि जेव्हा तिला साधारणपणे 40शी पार केली, मुलं बिझी होते त्यांच्या आयुष्यात, नवरा बिझी होता आणि हिला खूप वाईट वाटायचं की मी करिअर काहीच केलं नाही, खूप मग एकटं वाटायचं. मग त्याच्यात तिचं दिवसासुद्धा ती घरी बसून ती दारू प्यायला लागली आणि त्याच्यातच तिचं प्रमाण हे खूप वाढायला लागलं की तिला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याच्यासाठी तिला यायला लागलं. त्यामुळे मला सगळ्या महिलांना, सर्वच प्रेक्षकांना हे सांगायचंय की कोणीच व्यसन करू नका. व्यसनाचे खूप दुष्परिणाम आहेत आणि आपल्याला इतर कुठलेही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी मार्ग निघू शकतो, पण व्यसन करणं हा एक चुकीचा मार्ग त्याच्यासाठी आहे. नक्कीच. मला वाटतं खरंच हा विषय खूप मोठा आहे आणि सामाजिक प्रश्न गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही. मला एक विचारायचं वाटतं की आपण बरेचदा असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की प्रतिबंध केला तर तो उपचारापेक्षा नक्कीच फलदायी आहे. तर व्यसनापासून मुळात दूरच राहायचं असेल तर यासाठी आपण थोडक्यात काय मार्गदर्शन कराल आम्हाला? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे वाक्य आहे ते व्यसनाच्या आजाराबाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे. की व्यसन लागल्यानंतर ते सोडवण्यापेक्षा ते लागूच नये म्हणून प्रयत्न करा. अर्थातच लागलं असेल तर आपण योग्य मदत ही घ्यायचीच आहे. आम्ही नेहमी असं बघतो की 2 प्रकारचे गैरसमज असतात की ज्याच्यामुळे लोक व्यसनाकडे जातात. पहिला गैरसमज की दारू, ड्रग्ज किंवा कुठलंही व्यसन केलं तर आनंद मिळतो, रिलॅक्स वाटतं, तर हे चुकीचं आहे. आणि दुसरा गैरसमज की त्याच्यामुळे आपलं टेन्शन जातं. तर ह्या 2 कारणांमुळे आनंद मिळवण्यासाठी किंवा टेन्शन घालवण्यासाठी लोक व्यसन करत असतात. तर आता आपण ह्यासाठी काही चांगले मार्ग शोधायचे. आपल्याला आनंद कशामुळे मिळू शकतो, तर आपले जे वेगवेगळे छंद आहेत की संगीत आहे, पुस्तकं वाचणं आहे, बागेत काम करणं, स्वयंपाक करणं, तर ह्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण वेळ घालवतो तर तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं.
आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि त्याच्यामुळे कुठलेही दुष्परिणाम आपल्यावर किंवा आपल्या घरच्यांवर होत नाहीत. आपल्याला व्यसन करून जो आनंद मिळतो तो अतिशय तात्पुरता असतो आणि त्याचे जे दुष्परिणाम असतात नंतरचे शारीरिक मानसिक वगैरे ते खूप असतात. म्हणजे क्षणिक आनंदासाठी आपण खूप मोठी किंमत देत असतो. तर आता आपल्याला चांगल्या गोष्टीतनं आनंद मिळवायचा आहे, भरपूर व्यायाम करायचा आहे. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा एंडॉर्फिन्स नावाची एक चांगली केमिकल सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे व्यसन किंवा नशा आल्यासारखा इफेक्ट आपल्याला मिळतो. त्यामुळे व्यायामाची सवय लावून घेतली, तब्येतीकडे लक्ष दिलं तरीसुद्धा व्यसनाकडे वळायची शक्यता ही कमी होते. आणि दुसरा जो गैरसमज आहे की त्याच्यामुळे आपलं टेन्शन जातं, त्या बाबतीत सुद्धा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे टेन्शन तात्पुरतं विसरलं जातं, उलट ते नंतर वाढू शकतं. तर टेन्शन जेव्हा येतं तेव्हा कोणाशी तरी मोकळेपणाने बोलायचंय. टेन्शन मनात ठेवलं की ते वाढतं, त्याचा आपल्याला जास्ती त्रास होतो. आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील किंवा अगदीच खूप जास्ती असेल तर समुपदेशक किंवा काउन्सिलरची आपण मदत घेऊ शकतो, डायरीमध्ये लिहू शकतो. तर टेन्शन कमी करायचे आपल्याला चांगले उपाय अशा प्रकारे मिळवायचे. मला वाटतं आपण ही जे खूप चांगल्या पद्धतीने अनेक छोटे छोटे उपाय आम्हाला सांगितलेत आणि खरंच त्याचा नक्कीच प्रत्येकाला उपयोग होऊ शकतो. आजचा हा आपला विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपण वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया देण्यासाठी www.facebook.com/ddsahyadri, sakhisayadri@gmail.com हा आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/ddsahyadri यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @ddsahyadri आपला ट्विटर हँडल आहे. व्यसनामुळे होणारे आजार आणि उपचार हाचा आपला विषय होता आणि मुक्ता मॅडमनी इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं, अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मॅडम मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. खरंच हा विषय इतका मोठा आहे, पण मॅडमच्या सगळ्या मार्गदर्शनातून एक गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटते ती एवढीच की व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा फुलेल जीवन, व्यसन सोडा फुलेल जीवन. भेटूया पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आता मात्र इथेच थांबते. नमस्कार.